कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। विवाहित महिलेची फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळाचा गंभीर आरोप करण्यात आलाय। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध हा एक गंभीर आरोप करण्यात आलेले आहे। एका विवाहित महिलेची फसवणूक केली, तसंच तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला असा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे। राज्याचे सध्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र आहेत सिद्धांत, त्यांच्यावर हा आरोप करण्यात आला। एका विवाहित महिलेकडून हा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। या महिलेने ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस बजावत सिद्धांत यांनी आपली फसवणूक केली असून त्यांच्याविरुद्ध मानसिक व शारीरिक छळ, फसवणूक, धमकी व हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले। दत्ता, काय प्रकरण? नक्कीच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत संजय शिरसाट, त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याचा काही महिन्यांपूर्वी जान्हवी या महिलेशी विवाह झाला होता। जान्हवी सिद्धांत शिरसाट असं त्या महिलेनं आपलं नाव लावलेलं आहे। मात्र हे लग्न झाल्याच्या नंतर त्या महिलेला नांदवण्यासाठी नकार दिला होता, तिचा मानसिक शारीरिक छळ केला गेला होता। त्या महिलेने सासरी अर्थात संभाजीनगरला येण्याचा आग्रह धरला, मात्र इकडे येऊ दिलं नाही। मुंबईमध्येच तिला राहण्याचं सांगण्यात आलं आणि तिथंच ठेवण्यासाठी तिच्यावरती त्या ठिकाणी जे आहे ते महिलेवरती अन्याय अत्याचार करण्यात आले। त्यामुळे ही सगळी जी तक्रार आहे ती देण्यात आलेली आहे। चंद्रकांत ठोंबरे नावाचे संभाजीनगरचे वकील आहेत, त्या वकिलामार्फत नोटीस बजावली आहे की त्यांनी 2 वर्षापूर्वी जान्हवी शिरसाट याच्याशी चेंबूर रिलेटिव्स वडिलांच्या नावाचा त्यांचा जो फ्लॅट होता तिथं आई आणि सर्व फॅमिली सोबत रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केलं। 2 वर्ष चांगले राहिले। नंतर मात्र त्यांनी तिसऱ्याच मुलीशी अफेअर सुरू झालं। नंतर हिला निग्लेक्ट करायला लागले, हिला मानसिक छळ करायला लागले। नंतर त्यांनी स्वतः कुठं जाऊ नये पोलिस तक्रार करून म्हणजे डोक्याला गोळी आपल्या रिव्हॉल्व्हरची गोळी लावल्याचा फोटो दाखवणे, असे इमोशनल ब्लॅक केलं, शारीरिक छळ केला, मानसिक छळ केला आणि तिला आकलून दिलं। आणि औरंगाबादला त्यांनी कधी संभाजीनगरला कधीच फॅमिलीसह वडिलांबरोबर इथं कुठं येऊ दिलं नाही त्यांना आणि तिथंच राहा, नसता औरंगाबादला जर संभाजीनगरला आली तर तुझं टंगडं तोडू, तुझं ते करूत असं त्याला धमक्या दिल्या। आता आम्ही त्याला कायदेशीर नोटीस दिलेली आहे सिद्धांतला की 7 दिवसात तू नांदायला घेऊन ये, नसता आम्ही तुमचा महिला अत्याचार कायदा आणि जे छळवणूक केली त्या संदर्भात आणि तिच्या स्वतःच्या मेंटेन करण्यासाठी त्याचं सेपरेट 3 केसेस दाखल करणार आहोत।